गीताताई चालू करू का? हा करा करा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. परम प्रिय दशरथासी जिचेनी कीर्ती श्री रामासी आधी नमुनी ते कैकयीसी मग कौसल्येसी नमियेले. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाला वंदन करून, श्री सरस्वती मातेला नमन करून, श्री नाथरायाला प्रभू रामचंद्राला नमन करून त्या ठिकाणी कथा सांगण्याचा प्रयत्न करते. त्या ठिकाणी कथा चालली की प्रभू रामचंद्र, माता सीता आणि सौमित्रजी 14 वर्षाचा वनवास संपून त्या ठिकाणी त्या राजा रावणाचा त्या ठिकाणी उद्धार करून अयोध्येच्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आल्यानंतर असणार त्यांनी आता जे काही राजा दशरथ आहेत आणि या दशरथाची परम प्रिय पत्नी म्हणजे कोण आहे तर असणारी कैकई आहे. सगळ्यात प्रिय कोणती पत्नी होती तर कैकई होती. आणि मग त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की प्रिय पत्नीचं दर्शन प्रभू रामचंद्रानं अगोदर घेतलं म्हणजे कैकईचं. आणि ती कैकई कोण होती की ज्या कैकईनं प्रभू रामचंद्राला वनवासाला पाठवलं होतं आणि ज्या कैकईमुळे प्रभू रामचंद्राची या त्रैलोक्यामध्ये कीर्ती पसरली होती. या कैकईचं दर्शन प्रभू रामचंद्रानं प्रथम घेतलं आणि नंतर माता कौसल्याचं दर्शन घ्यायला निघाले म्हणतात. तैसेची सुमित्रेसी आदरे स्वये नमिले रघुवीरे जानकी जान सौमित्रे माता सत्वर नमियेल्या. आणि भगवंत प्रभू रामचंद्रानं कैकईचं दर्शन घेतलं, माता कौसल्याचं दर्शन घेतलं. आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाची आई जी आहे सुमित्रा माता, या सुमित्रा मातेचं सुद्धा आदरांनी त्यांनी दर्शन घेतलं. आणि मग काय झालं, प्रभू रामचंद्राची असणारी प्रिय पत्नी अर्धांगिनी असणारी जानकी मातेनं सुद्धा त्या आणि त्याचबरोबर लक्ष्मणजींनी सुद्धा असणारा त्या तिघीन मातांना त्या ठिकाणी नमन केलं आणि त्यांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं म्हणतात. श्रीरामासी देता लिंगन वियोग दुःख क्लेश दारुण निशेष गेले हार पोन समाधान जीव शिवा. त्या ठिकाणी नाथ बाबा म्हणतात की प्रभू रामचंद्राला ज्यांनी कोणी आलिंगन दिलं आणि प्रभू रामचंद्राचा ज्यांना स्पर्श झाला त्याचं असणार वियोग दुःख जे काही होतं, जे खूप मोठं असणार डोंगरासारखं मोठं दुःख होतं, ते निःशेष म्हणजे क्षणार्धामध्ये हरपून गेलं आणि जीवाशिवाला समाधान झालेलं आहे. कौसल्येने जानकी प्रीती बैसविली अंकी अवघान मस्तकी केले तिघासी कौसल्या. आणि माता कौसल्याने असणारे काय केलं, प्रभू रामचंद्राला माता जानकीला त्या ठिकाणी आणि लक्ष्मणजीला समोर बोलावलं आणि बोलावून असणार जानकीला अर्थातच आपल्या सुनाला मांडीवरती बसवलं आणि मांडीवर बसून तिच्या मस्तकाची तिच्या कपाळाची असणार चुंबन घेतलं त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी जानकीचंच नव्हे तर असणार रामाचं त्याचबरोबर लक्ष्मणाचं सुद्धा असणारं मस्तकाचं चुंबन त्या मातेनं घेतलं. प्रेम दाटून आलेलं होतं मातेला की 14 वर्ष 14 दिवस त्या ठिकाणी या सुना बाळांची त्या ठिकाणी भेट झाली नव्हती, पण आज भाग्याचा दिवस उगवला आणि माता कौसल्याला प्रभू रामचंद्राची त्या लक्ष्मणाची आणि जानकीची भेट झाली म्हणून आनंद माता कौसल्याला झालेला आहे. सकळ जन अयोध्यावासी प्रीती भेटो आले श्रीरामासी श्रीरामी त्यांच्या भेटीसी युक्ती कैसी योजिली. आणि मग प्रभू रामचंद्राचं अयोध्येमध्ये आगमन झालं. हे सगळं अयोध्या वासियांना समजलं, सगळ्यांच्या लक्षात आलं की प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आले. तर मग सगळ्यांना अतिशय प्रेमानं आपुलकीनं त्या भगवंताला भेटण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये उत्पन्न झाली. मग आता सगळेजण आनंदामध्ये त्या ठिकाणी त्या अयोध्येच्या ठिकाणी भेटण्यासाठी प्रभू रामचंद्र आले. त्यावेळेस प्रभू रामचंद्राला त्या
ठिकाणी वाटू लागलं की आता या सगळ्यांना मी कशी भेट देऊ, प्रत्येकाला आनंदी व्हावं अशी भेट कशी देऊ त्या ठिकाणी. म्हणून त्यांनी एक युक्तीचे आयोजन त्या ठिकाणी केलं आणि भगवंत काय त्या ठिकाणी युक्ती करतात ते ऐका पुढच्या ओळीमध्ये. मज लाग्यार्थ भूत भरत संगती निश्चिता सकळ झाले व्रतस्थ सुखी त्या ते करावे. आणि भगवंताला प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी वाटू लागलं की माझा बंधू भरत जो आहे हा नंदी ग्रामावरती राहून त्या भरताने अखंड त्या ठिकाणी चिंतन केलं प्रभू रामचंद्राचं आणि त्या ठिकाणी उपवास पण घेतला. खडतर अशा प्रकारचा उपवास भरतान केला. नव्हे फक्त भरतानच हा उपवास केला नाही तर त्या अयोध्यामधल्या अनेक त्या ठिकाणी भक्तांनी असा भरतासोबत उपवास केला. मग भगवंत प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणतात की माझ्या भक्ताला सुखी करावं असं मला वाटतंय. आणि मग सुखी करण्यासाठी भगवंत प्रभू रामचंद्र काय करतात, त्यासी न देता लिंगना सकळ होती दुःख मग्न पृथक पृथक देता पूर्ण ती विलंबन लागेल. आणि मग प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी विचार करू लागले की माझ्या प्रिय भक्तांनी माझ्यासाठी खूप कष्ट त्या ठिकाणी सहन केलंय आणि मग माझ्या या प्रिय भक्तांना मला भेट द्यावी लागेल, त्यांना आलिंगन द्यावं लागल. पण पृथक म्हणजे पुन्हा पुन्हा परत परत प्रत्येकाला आलिंगन देण्यासाठी मला खूप उशीर लागेल, खूप विलंब त्या ठिकाणी होईल. मग कमीत कमी वेळही लागला पाहिजे आणि प्रत्येक भक्त हा सुखी झाला पाहिजे. म्हणून भगवंत प्रभू रामचंद्र एक युक्ती करतात आणि त्या युक्तीनं त्या सर्व त्या ठिकाणी भक्तांची मनोकामना पूर्ण करतायत. एकेची काळे सकळांसी आनंद व्हावे उल्हासी तरीच सुख वाटेल त्यांची दुःख राशी अन्यथा. आणि मग प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणू लागले की प्रत्येक भक्त हा आपुलकीनं त्या ठिकाणी माझ्याकडे येईल की प्रभू रामचंद्राची भेट व्हावी, प्रभू रामचंद्राचं दर्शन मिळावं, प्रभू रामचंद्रानं त्या ठिकाणी आलिंगन द्यावं. आणि अशा अपेक्षानं प्रत्येक भक्त हा प्रभू रामचंद्राच्या दिशेने येईल. मग भगवंत विचार करतात की या प्रत्येक भक्ताला मी त्या ठिकाणी आलिंगन द्यावं, त्याला त्या ठिकाणी सुख भेटावं आणि मी एकाच वेळी जर या भक्तांना त्या ठिकाणी जर भेट दिली नाही तर त्या ठिकाणी त्या भक्ताला दुःख वाटल आणि त्या भक्ताला सुख वाटण्यासाठी प्रभू रामचंद्र युक्ती करतायत. ऐका, यासी न देता लिंगन व्यापक पडे खान अर्थ बंधू अभिधान वृथाची जाण होऊ पाहे. आणि मग प्रभू रामचंद्र मनामध्ये विचार करतात की माझ्या या प्रिय भक्तांना जर मी भेट नाही दिली, यांना जर दर्शन दिलं नाही तर माझं जे काही ब्रीद आहे किंवा जे काही माझ्याबद्दलची लोकांमध्ये मनामध्ये कल्पना आहे की प्रभू रामचंद्र हा असणारा भक्तांचा भाऊ आहे आणि त्या ठिकाणी प्रेम आहे प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये. कसं आहे की जसं काही भावा बहिणीमध्ये प्रेम असतं, भावा भावांमध्ये प्रेम असतं आणि असं भक्तामध्ये आणि प्रभू रामचंद्रामध्ये एक भावाप्रमाणे बंधूप्रमाणे प्रेम आहे. हे वृथा ठरेल, हे खोटं ठरेल आणि मी जर त्या ठिकाणी माझ्या भक्तांना भेट दिली नाही तर हे माझं उगाचच म्हणणं होईल की प्रभू रामचंद्र असणारे भेट देत नाहीत, हा बंधू आहे, हे नामाभिधान खोटं ठरेल आणि म्हणून मला प्रत्येकाला स्पेशल भेट द्यावी लागेल असं भगवंत म्हणतात. श्रीराम लागवी निर्धारी प्रकाश होनी सकळांतरी कैसी केली नवल परी निज निर्धारी परिसावे. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की प्रभू रामचंद्र कशा युक्तीने त्या ठिकाणी जसा काही सूर्याचा प्रकाश असणारा सगळ्यांवरती समान पडतो अशी प्रत्येकाला प्रभू रामचंद्र एकाच वेळी कशी भेट देतात, त्याचं नवल कसं आहे आणि अशा नवलानं प्रभू रामचंद्र भक्तांना कशी भेट देतात ते ऐका. म्हणतात, अंतरी प्रवेश होणी आपण मनची राम झाले पूर्ण
मग जे जे दिसे दृश्य भान ते ते जाण श्रीराम. आणि मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र असणार. थांब ना, मी कथा करायली. पप्पा आले डिस्टर्ब करू नको. कुठे आहेत पैसे? आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणतात की कोणती ओवी होती? परत घ्या बरं ओवी, आमचं बाळ डिस्टर्ब करायले. अंतरी प्रवेश होणी आपण मनची राम झाले पूर्ण. मग जे जे दिसे दृश्य भान ते ते जाण श्रीराम. आणि मग प्रभू रामचंद्राने युक्ती केली. कोणती युक्ती केली? की प्रत्येक त्या ठिकाणी जीवाच्या त्या ठिकाणी शरीरामध्ये प्रवेश करायचा आणि ज्या शरीरामध्ये जे मन आहे तेच राम होणार होतं. आणि मग जो कोण ज्याच्या कोणाच्या त्या ठिकाणी शरीरामध्ये प्रभू रामचंद्राने संचार त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याला असणार पुढं जे जे दृश्य त्या ठिकाणी दिसू लागलं आणि त्या दृश्यामध्ये प्रभू रामचंद्र दिसू लागले होते. आणि डोळ्यांनी जे बघावं, जिथं मन जाईल तिथं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र दिसू लागले, असं त्या ठिकाणी वर्णन या ठिकाणी येत आहे. सकळ रूपे झाला आपण जो ज्यासी दे आलिंगन ते त्याची जाण श्रीराम. आणि त्या अयोध्येमध्ये सगळ्याच ठिकाणी जे जे असणारे जीव सजीव त्या ठिकाणी होते आणि त्या सजीवांच्या प्रत्येकाच्या देहामध्ये प्रभू रामचंद्रानं प्रवेश केला आणि सगळ्यांच्या मध्ये सकळ रूपाने प्रवेश केला त्यांनी. आणि त्या प्रत्येकाचं मन हे असणार राममय झालं. त्यांच्या दृष्टीला जे जे काही दिसत होतं ते फक्त रामच दिसत होतं. आणि जो कोणी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आलिंगन देत होता त्याला समोरचा व्यक्ती असताना प्रभू रामचंद्र दिसू लागलेले आहेत. भरत शत्रुघ्न ऋषीश्वर नागरिक जन समग्र एक वेळेला न त्वर स्वय रघुवीर दिसत असे. आणि त्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सर्वमय त्या ठिकाणी दिसू लागले. भरत जी असतील, शत्रुघ्न असतील आणि अनेक ऋषीश्वर असतील त्या ठिकाणी आणि अनेक नागरिक जण असतील, या सगळ्या लहान थोरांमध्ये प्रभू रामचंद्र दिसू लागले. कारण प्रत्येकाच्या शरीरातलं मन असं त्या ठिकाणी निर्माण झालं की समजा माझ्या शरीरामध्ये प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले आणि माझ्या मनामध्ये, तर मला दिसणाऱ्या त्या ठिकाणी माझ्या डोळ्याला सर्वत्र त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र दिसू लागले. मी ज्याला कोणाला आलिंगन देईल तो सुद्धा मला भगवंत प्रभू रामचंद्र दिसू लागला. आणि अशी अवस्था त्या ठिकाणी त्या अयोध्येमध्ये निर्माण झालेली आहे. पामर जो का चांडाळाधिका सदाचार निष्पाचक राम दिसे का एक लोलिक लाघव. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की प्रभू रामचंद्राने भेदभाव केला नाही. कसा भेदभाव त्या ठिकाणी केला नाही? की हा चंडाळ आहे, हा पापी आहे, त्या ठिकाणी हा सदाचारी आहे असणारा, आणि याच्यामध्ये प्रभू रामचंद्र गेले नाहीत असा विषय त्या ठिकाणी झाला नाही. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सर्व ठिकाणी समान त्या ठिकाणी त्यांनी प्रेम दाखवले. प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी संचार म्हणजे अर्थात त्या ठिकाणी संचार प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रभू रामचंद्राने केलेला आहे. त्या ठिकाणी कोणी पापी असो त्या ठिकाणी किंवा पुण्यवान असो, आणि असं त्या ठिकाणी एक अपूर्व लाघव प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी केले. सगळ्यांमध्ये समानता त्यांनी दाखवलेली आहे. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये दिसणारा प्रत्येक जीव हा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे. अयोध्येच्या तृणचरा गायी श्रीराम दिसे त्यांच्या ठाई व्याप्र सर्प क्रूर पायी त्याच्या ठाई श्रीराम. अहो प्रत्येक माणसामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक ऋषीमध्ये तर प्रभू रामचंद्र दिसू लागले, पण त्या ठिकाणी वाघ असल, साप असल, अहो वाघ सापांमध्ये तर प्रभू रामचंद्र दिसूच लागले. पण त्या अयोध्यामध्ये गवत खाणाऱ्या ज्या काही गायी होत्या, जी काही बैल होते, जे वासरं होते, आणि यांच्यामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्र दिसू लागलेले आहेत.
वृक जंबुगाती वृश्चिका पक्षी दीक्षेन काका कृमी कीटंग पतंगादिक एक एक राम झाले. आणि त्या ठिकाणी उरक जंबुकादी, त्या ठिकाणी इच्छे इंगळ्या आणि अनेक पक्षी, त्या पशु पक्ष्यांमध्ये त्या ठिकाणी कावळे असतील, कीटक असतील, पतंग असतील, अशा किडा मुंग्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी भगवंत प्रभू रामचंद्र दिसू लागले. प्रत्येक जो काही अनेक जीव होते, या जीवामध्ये भगवंत प्रभू रामचंद्र आणि एकमेकाला दिसू लागले आहेत. धूम्र पर्वत पाषाण गिरी कंदरे वन काकन स्थावर जंगम संपूर्ण रघुनंदना स्वये दिसे. प्रत्येक मानवामध्ये प्रभू रामचंद्र दिसत होते त्या ठिकाणी, त्याचबरोबर प्रत्येक प्राण्यामध्ये दिसत होते, पक्ष्यांमध्ये दिसत होते. अहो त्या ठिकाणी आता तर पर्वतामध्ये, दगडामध्ये, गिरीकंदरामध्ये, वनामध्ये, त्या ठिकाणी जंगलामध्ये आणि अशा अनेक ठिकाणी प्रभू रामचंद्र स्वतः दिसू लागलेले आहेत. वृष मातृ रघुनंदन देखता दृश्याचे बाण सर्वथा उडाले संपूर्ण चैतन्य घन कोंदळे. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक जीवाच्या डोळ्यामध्ये असणार प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी दिसू लागले. समोरच्यालाही प्रभू रामचंद्र दिसू लागलं आणि ज्याच्या समजा माझ्या त्या ठिकाणी मला सुद्धा माझ्या डोळ्याला समोर प्रभू रामचंद्र दिसू लागले, पुढच्या व्यक्तीला सुद्धा मी स्वतः प्रभू रामचंद्र दिसू लागले. प्रत्येकाचा देहाभिमान त्या ठिकाणी विसरून गेलं आणि प्रभू रामचंद्र चैतन्य घन असा प्रत्येक सर्वत्र रूपी पसरलेला आणि सर्वांच्या दृष्टीला पडलेला. श्रीराम रूपे आलिंगन परस्परे देती आपण विश्वरूप जाहला पूर्ण सर्वांतरी आपण प्रगटोनी. आणि प्रभू रामचंद्रांना असणार श्रीराम रूपाने सगळ्यांना आलिंगन त्या ठिकाणी दिलं, परस्परांना एकमेकांना आलिंगन भगवंत प्रभू रामचंद्रांना दिलं. भगवंत प्रभू रामचंद्र असणं विश्वरूप त्या ठिकाणी झाला आणि सगळ्या जीवांमध्ये त्या ठिकाणी सजीव निर्जीव गोष्टीमध्ये प्रभू रामचंद्र प्रगट झाले आणि प्रगट होऊन त्यांनी सगळ्यांना दर्शन दिलं. का दर्शन दिलं तर भगवंताला वाटू लागलं की माझ्यासाठी 14 वर्ष 14 दिवस त्या ठिकाणी सतत वाट बघत बसले होते माझ्या निष्ठावंत भक्त, आणि अशा भक्तांना भेटी देण्यासाठी प्रभू रामचंद्र असणाऱ्या विश्वामध्ये त्या ठिकाणी विश्वरूप झाला आणि सगळ्यांच्या अंतरी प्रगट होऊन भगवंताने सगळ्यांना भेट दिली, सगळ्यांना सुख दिलं म्हणतात. माता भेटे पुत्रासी राम म्हणून आलिंगी त्यासी मातान देखोनी पुत्रासी अति प्रीतीसी आलिंगीत. त्या ठिकाणी सगळ्या सृष्टी त्या अयोध्येमधली आणि राममय झाली. आई स्वतःच्या बाळाला असणारा ज्यावेळेस आलिंगन देऊ लागली त्यावेळेस त्या आईला तिचा मुलगा असणारा राम दिसू लागला. तर जे बाळ आपल्या आईला आलिंगन देत होतं त्या बाळाला सुद्धा आपली आई प्रभू रामचंद्र दिसू लागली आणि सगळेजण असणारा एकमेकाला, आई मुलाला आणि मुलगा आईला अति प्रीतीनं त्या ठिकाणी आलिंगन देऊ लागला. जणू काही प्रभू रामचंद्रच दिसतायत समोर आणि त्या प्रभू रामचंद्रला आलिंगन देतोय म्हणून प्रत्येकाला आनंद वाटू लागला. बंधू देखोनी भगिनी प्रीती आलिंगी राम भाऊनी ये रे बंधू पण विसरोनी रघुनंदनी आलिंगना. अहो त्या ठिकाणी भावानं बहिणीला आलिंगन दिलं, पण त्यांना समजलं नाही की समोर मी जिला आलिंगन देतोय ती माझी बहीण आहे, किंवा भावाला सुद्धा वाटलं नाही की मी जिला माझ्या बहिणीला आलिंगन देतोय ती माझी बहीण आहे म्हणून. कारण त्यांना दिसू लागलं की माझ्या प्रभू रामचंद्रला मी भेट देतोय, माझ्या भगवंताला मी आलिंगन देतोय, आणि म्हणून बहिणीला सुद्धा भाऊ दिसला नाही, भावाला बहीण दिसली नाही. तर त्यांना फक्त दिसत होता तर माझा राघव, माझा प्रभू रामचंद्र दिसत होता.
होता आणि एकमेकांना बंधू बहीण भावाला विसरली, भाऊ बहिणीला विसरला, डोळ्यासमोर फक्त प्रभू रामचंद्र दिसत होता आणि प्रभू रामचंद्रला ते आलिंगन देऊ लागले. पिता पुत्रासी, पुत्र पित्यासी, कन्या माता पितरांसी, विसर्वोनि ममतेसी, श्रीरामासी आलिंगत. त्या ठिकाणी पिता वडील असणारे आपल्या मुलाला आलिंगन देऊ लागले, पण ते विसरले की हा माझा मुलगा आहे आणि माझ्या मुलाला मी आलिंगन देतोय. आणि मुलगा सुद्धा विसरला की मी माझ्या वडिलाला आलिंगन देतोय म्हणून. मुलाला वडिलांमध्ये प्रभू रामचंद्र दिसू लागले, तर वडिलांना मुलामध्ये प्रभू रामचंद्र दिसू लागले. नव्हे तर मुलीला सुद्धा आपल्या वडिलांमध्ये, आपल्या आईमध्ये प्रभू रामचंद्र दिसू लागले, आपल्या आजोबामध्ये प्रभू रामचंद्र दिसू लागले. ते विसरले की माझी ममता माझ्या आईबद्दल काय आहे, माझ्या वडिलांमध्ये काय आहे माझी ममता, माझं प्रेम काय आहे. आता फक्त सगळं बाजूला राहिलं आणि फक्त प्रत्येकाला एकमेकांमध्ये प्रभू रामचंद्राचं दर्शन होऊ लागलं आणि अतिशय आनंदानं, अतिशय उत्साहानं सगळेजण असणार आलिंगन एकमेकाला देऊ लागले. म्हणजेच प्रभू रामचंद्राची भेट त्यांना होऊ लागलेली आहे. स्वीते आलिंगित निजा भरता, श्रीराम भासे तत्वता, प्रिया ते आलिंगिता कांता, श्री रघुनाथ भेटी होय. आणि त्या ठिकाणी एखादा व्यक्ती त्या ठिकाणी आपल्या प्रिय पत्नीला, आपल्या असणाऱ्या पतिव्रता पत्नीला एखादा पती त्या ठिकाणी आलिंगन देऊ लागला, पण त्याला स्वतःची पत्नी दिसत नव्हती, तर तो प्रभू रामचंद्र दिसत होता. आणि एखाद्या स्त्रीला आपला त्या ठिकाणी प्रिय पती जो आहे त्या पतीमध्ये भगवंत प्रभू रामचंद्र दिसू लागल्या. त्यांना वाटत नव्हतं की समोर असणारा माझा पती आणि मी माझ्या पतीला आलिंगन देतोय, तर त्या पतीमध्ये त्यांना प्रभू रामचंद्राचं, राघवाचं, त्या रघुनंदनाचं दर्शन झालं आणि ते एकमेकाला आलिंगन देऊ लागले. भगवंताची भेट आणि प्रिय भक्तांना होऊ लागलेली आहे. सासरा आणि जावई अति प्रीती लवलाही, राम रूपे भेटती पायी, लज्जा ठाई निमाली. आणि त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की सासरा आणि जावई असणारे एकमेकाला लाजत असतात. सासू असणारी जावयाला आलिंगन कधी देत नाही, का तर तिला लाज वाटत असते. पण या ठिकाणी प्रभू रामचंद्र असणारे त्या जावयामध्ये आणि त्या सासूला दिसू लागले, तर जावयाला सासू ही प्रभू रामचंद्र दिसू लागली, सासरा असणारा भगवंत प्रभू रामचंद्र दिसू लागला. आणि अति प्रीतीनं, अति प्रेमानं असणारी प्रभू रामचंद्र दिसतायत म्हणून सासू जावयाला आलिंगन देऊ लागली, तर जावाई सासूबाईला आलिंगन देऊ लागला. प्रभू रामचंद्र दिसतायत म्हणून सगळ्यांना आनंद झाला. आणि जे काही लाज असते की मी जावयाला त्या ठिकाणी, आजकाल तर असणार सासू जावयाला सुद्धा बोलत नाही, का तर असणारी लाज वाटते म्हणून. पण या ठिकाणी त्या जावयामध्ये सासूला प्रभू रामचंद्र दिसू लागले म्हणून त्यांनी त्यांना आलिंगन दिलेलं आहे. सासू देखोनी जावयासी, राम म्हणून निजावेशी, प्रीती मिठी घातली तिसी, लाज मानसी ओ न शके. आजकाल असणारा सासू जावयाला बोलत नाही, पण प्रभू रामचंद्र त्या जावयामध्ये दिसू लागले आणि सासूबाईला वाटू लागला की हा माझा जावई नाही, तर हा प्रभू रामचंद्र आहे. म्हणून सासू असणारी जावयाला आलिंगन देऊ लागली प्रेमानं, तर जावई सुद्धा सासूला आलिंगन देऊ लागली. सासू दिसत नव्हती, तर प्रभू रामचंद्र दिसत होते. म्हणून सासू आणि जावयानं असणारं प्रेमानं त्या ठिकाणी आलिंगन एकमेकाला दिलं होतं. आणि कोणत्याच प्रकारची लाज त्यांना वाटत नव्हती, का तर त्यांना हे समोर दिसतच नव्हतं की ही माझी सासू आहे किंवा हा माझा जावई आहे. तर त्यांना सगळीकडे असणारे सगळी सृष्टी त्या ठिकाणी राममय दिसू लागली होती. सासू ही राम दिसत होती आणि जावई ही राम दिसत होता. आणि म्हणून आनंदाने एकमेकांना मिठी त्या ठिकाणी मारलेली आहे. आधी करुणी दास दासी,
रूपे आलिंगन त्यासी, रामे विसरविले देहसी, स्वामी सेवकांसी श्री रामा. त्या ठिकाणी दास दासी मध्ये सुद्धा प्रभू रामचंद्र दिसू लागले. आणि त्या ठिकाणी दासी एकमेकींना ज्यावेळेस आलिंगन देऊ लागल्या त्यावेळेस त्यांना एकमेकीमध्ये प्रभू रामचंद्र दिसू लागले आणि राम म्हणून त्या आलिंगन देऊ लागल्या. तर त्याचबरोबर असणार दास दासी म्हणजे दासीची त्या ठिकाणी दासी हा वेगळे असतात आणि स्वामी म्हणजे राजा हा वेगळा असतो. पण या ठिकाणी हा राजा आहे किंवा हा त्या ठिकाणी सेवक आहे हे अजिबात त्या ठिकाणी दिसत नव्हतं. प्रत्येक ठिकाणी प्रभू रामचंद्र दिसत होते. आणि मी दासीनं एकमेकींमध्ये ज्यावेळेस आलिंगन दिलं त्यावेळेस त्या दोघींना असणार रामरूप दिसू लागलं. त्याचबरोबर असणार स्वामी जो काही राजा आहे राजानं असणार आपल्या त्या ठिकाणी जे काही सेवक आहेत या सेवकाला ज्यावेळेस आलिंगन दिलं तर तो सेवक हा सेवक दिसत नव्हता तर तो प्रभू रामचंद्र दिसत होता. आणि सगळीकडे सर्वत्र त्या ठिकाणी आनंदी आनंद त्या ठिकाणी निर्माण झाला होता. कारण आज प्रभू रामचंद्राची भेट आणि प्रत्येक जीवाला होत होती. पशु जे का तृणचर, तिर्य गादियोनी समग्र, कृमिका कीट गादी विचित्र, बेटी रघुवीरी सुखावे. त्या ठिकाणी जे काही पशु आहेत जे काही चारा खाणारे आहेत जे तृणचर आहेत किंवा जे काही जलचर आहेत तृणचर आहे जे गवत खाणारे त्या ठिकाणी प्राणी आहेत त्याचबरोबर असणारे जे काही किडे आहेत जे काही पक्षी आहेत या सगळ्यांना एकमेकांमध्ये राघवत्या प्रभू रामचंद्राची भेट झाली आणि सगळीकडे आनंदी आनंद आणि त्या अयोध्येमध्ये निर्माण झालेला आहे. आलिंगने परस्परी, श्रीराम रूपे निर्धारी, देते झाले अत्यादरी, प्रीती थोरी श्रीरामी. आणि प्रभू रामचंद्र परस्परांमध्ये त्या ठिकाणी आलिंगन देऊ लागले आणि आलिंगन दिल्यामुळे त्या भगवंत प्रभू रामचंद्राला सुद्धा असणारा अतिशय आनंद झाला. खूप प्रेम त्या भगवंताला वाटू लागलं आणि आदरही त्या ठिकाणी वाटू लागलेला आहे. कारण इतक्या दिवसापासून माझे भक्त माझे अतिशय त्या ठिकाणी टक्क लावून वाट बघत होते आणि अशा प्रिय भक्तांना प्रभू रामचंद्राने भेट दिली म्हणून भगवंताला सुद्धा खूप आनंद आणि त्या ठिकाणी झालेला आहे. राम मनोनी परस्परी, खांदा घेती अत्यादरी, नृत्य करीते हर्षे थोरी, देह विसरी स्वानंदे. प्रभू रामचंद्र आहे म्हणून त्या परस्परांमध्ये त्या ठिकाणी आलिंगने एकमेकाला देऊ लागले एकमेकांचा आदर त्या ठिकाणी करू लागले की जी काही समोरची व्यक्ती आहे ती व्यक्ती नाही तर माझा प्रभू रामचंद्र आहे म्हणून एकमेकांना आलिंगन देऊ लागले आहे. तर खूप आनंद सगळ्या भक्तांना वाटू लागला आणि आनंदामध्ये सगळेजण असणारे नाचू लागले. त्यांचं देहभान त्या ठिकाणी विसरलं होतं. एवढा आनंदी आनंद आज त्या अयोध्येमध्ये निर्माण झाला होता. द्विज सुखावले अवघे, जेलिती गोपी चंदन रवे, धोत्रे झेलिती घडी पालवे, बंदी राघवे सोडविले. त्या ठिकाणी त्या अयोध्येमधल्या ब्राह्मण लोकांना तर एवढा आनंद झाला की ज्या ब्राह्मण लोकांना प्रभू रामचंद्रांना असणारा वनवासाला गेल्यानंतर त्या ठिकाणी अर्ध्या वाटेत सोडलं होतं आणि अर्ध्या वाटेतून या ब्राह्मण लोकांना परत वापस यावं लागलं होतं. हे ब्राह्मण लोक अतिशय त्या ठिकाणी त्या भगवंत प्रभू रामचंद्राची वाट बघत होते की माझा राघव मला कधी भेटेल, माझा रघुनंदन मला कधी भेटेल. आणि मग अशी वाट ही ब्राह्मण लोक बघत होती भगवंत प्रभू रामचंद्राची. आणि मग आज त्या ठिकाणी या सर्व
सर्व ब्राह्मणांना अतिशय एवढा आनंद झाला की आनंदामध्ये असणारे गोपीचंदनाचे खडे त्या ठिकाणी ही ब्राह्मण लोक झेलू लागली. जे काही धोत्राच्या घड्या होत्या ह्या घड्या असणार ती ब्राह्मण लोक झेलू लागली की एवढा आनंद त्यांना झाला होता की ते म्हणू लागले की आम्हाला या राघवानं या बंदीमुक्त त्या ठिकाणी केलं होतं. कारण ब्राह्मणांना जर कोणता यज्ञ याग त्या ठिकाणी जर करायचं असलं तर त्या खूप भीती वाटायची. कारण यज्ञ जर मांडला त्या ठिकाणी कोणते असणार देवाचं कार्य जर करायला सुरुवात केलं तर अनेक राक्षस यायचे आणि ते कोणत्याच प्रकारचं कार्य पार पाडू देत नव्हते. मग या ब्राह्मणांना खूप आनंद झाला की या भगवंतानं असणारा आम्हाला बंदी मुक्त केलं, या असणाऱ्या संकटातून आम्हाला त्या ठिकाणी निर्मुक्त केलं आहे म्हणून आनंद आणि ब्राह्मणांना अतिशय झालेला आहे. नागरिक जन समस्त त्यासी भेटला रघुनाथ, होनी आनंद भरित सकळ नृत्य मांडिले. त्या ठिकाणी अनेक नागरिक जणांना सगळ्याच नागरिक जणांना असणारा खूप आनंद झाला. का तर भगवंत प्रभू रामचंद्र त्या सर्वांना भेटला. सगळ्यांच्या मनामध्ये अतिशय आनंद झाला आणि आनंदामध्ये सगळे नागरिक जण त्या ठिकाणी नाचू लागले. तर प्रभू रामचंद्राचा जय घोष त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. शांत बस. तू पैसे कुठे मागायचे? राहू तिथं बस वर जाऊन मला कथा सांगायची. जा डिस्टर्ब करू नको. हा वाचा घ्या. हर्ष दाटला सकळांसी, कोणी नोळखे कोणासी. श्रीरामे अवघी केली पीसी, आप आपली कैसी नाचती. आणि त्या अयोध्येमध्ये असणार सगळीकडे आनंद त्या ठिकाणी पसरला. त्या ठिकाणी कोणीच कोणाला ओळखत नव्हतं की मी कोण आहे किंवा समोरचा व्यक्ती कोण आहे. सगळेजण असणार आनंदानं त्या ठिकाणी नाचू लागले. आणि प्रभू रामचंद्राने काय केलं, सगळ्यांना एडपिस केलं. कसं एडपिस केलं की सगळ्यांना सर्वत्र प्रभू रामचंद्र दिसू लागला ना आनंदामध्ये त्या ठिकाणी माणसं वेडी पिशासारखी करू लागली आणि आपापसामध्ये नाचू लागली. खूप आनंदाचा जयघोष त्यांनी केला. हे राघवा रघुनंदना तुझ्या आम्हाला भेट झाली म्हणून सगळेजण त्या प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणून सगळेजण नाचू लागलेले आहेत. वानर मानव समग्र अवघे झाले एकत्र, अवघी केला जय जयकार श्री रघुवीर निज विजयी. आणि त्या ठिकाणी वानर मानव असतील, माणसं असतील, वानर असतील आणि या सगळ्यांना आनंद झाला. सगळे एकत्र आले आणि एकत्र येऊन सगळ्यांनी जय जयकार केला की आमचा प्रभू रामचंद्र, आमचा राघव, आमचा रघुनंद भगवंत त्या ठिकाणी आज विजय झालेला आहे म्हणून सगळ्यांना आनंद झाला की त्या ठिकाणी 14 वर्ष 14 दिवसाचा वनवास आमच्या भगवंताने केला आणि आज हा वनवास माझ्या भगवंताचा परिपूर्ण झाला. माझा भगवंत आज निज विजय झाला म्हणून सगळ्यांना आनंद झाला आणि त्यांनी प्रभू रामचंद्राचा नावाने जय जयकार त्या ठिकाणी केला. सगळीकडे आनंदी आनंद आणि झालेला आहे. राम सौमित्र सीता सती, तिघे भेटली एक स्थिती. आनंद विले सकळा प्रती, श्री रघुपती कृपाळू. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मणजी त्या ठिकाणी 3 जण असणारी वनवासाहून आले आणि आल्यानंतर त्यांनी सगळ्यांना भेट दिली. सगळ्यांचा त्या ठिकाणी दर्शन घेतलं, प्रत्येकाला आलिंगन दिलं आणि सगळ्याची भेट त्या ठिकाणी झाली आणि सगळीकडे आनंद त्या ठिकाणी उत्साह निर्माण झाला. प्रत्येकाला आनंद झाला की प्रभू रामचंद्राची भेट झाली, सौमित्राची म्हणजे लक्ष्मणजीची भेट झाली, माता सीताची त्या ठिकाणी भेट झाली आणि कृपाळू असणाऱ्या भगवंत प्रभू रामचंद्राची ही त्या ठिकाणी भेट झाली. म्हणून सुग्रीव आणि विभीषण, श्रीरामे हाती धरुणी जाना. करविले वसिष्ठ
राजा वालीचा भाऊ सुग्रीव आहे, वानरांचा राजा सुग्रीव आहे, या सुग्रीवाच्या हाताला धरलं. जो काही रावणाचा बंधू बिभीषण आहे, या बिभीषणाच्या हाताला धरलं आणि हाताला धरून असणार वसिष्ठ ऋषींच्या समोर आणलं आणि वसिष्ठ ऋषींना त्या ठिकाणी नमन करायला सांगितलं आणि त्यांना आलिंगन त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रानेही दिलं. सुग्रीवजीलाही आणि बिभीषणजींनाही त्या ठिकाणी ऋषीवर्यांसोबत आलिंगन द्यायला सांगितलं आणि सगळ्यांना समाधान त्या ठिकाणी झाले. तैसेची सकळ ऋषी गणा त्यासी करोनिया नमन माताची घालोनी लोटांगण भरत आलिंगना दिदले. आणि प्रभू रामचंद्रानं असणाऱ्या सुग्रीवजींना बिभीषणजीला सांगितलं की हे आमचे वसिष्ठ ऋषी आहेत, यांचं त्या ठिकाणी तुम्ही दर्शन घ्या, हे आमचे वसिष्ठ ऋषी आहेत. आणि मग त्यानंतर असणारे सगळ्यांनी असणाऱ्या ऋषी ईश्वरांना त्या ठिकाणी आलिंगन दिलं, त्यांचं दर्शन घेतलं आणि जे काही तिघी माता होत्या त्या तिघी मातांच्या समोरही साष्टांगी दंडवत त्या ठिकाणी केला, लोटांगण घातलं आणि मग त्या ठिकाणी या सगळ्यांनी त्या भरताला सुद्धा आलिंगन दिलं. नळ नीळ अंगद जांबवंत सुषेनादी दादी मुखादी समस्त हाती धरोनिया रघुनाथ भेटवीत भरतासी. आणि मग प्रभू रामचंद्राने काय केलं, नळ नीळ अंगद जामवंत सुषेण जे असतील आणि या सगळ्यांच्या हाताला माझ्या प्रभू रामचंद्राने धरलं आणि धरून घेऊन येऊ लागले की हा असणारा माझा बंधू आहे, माझा भरत आहे, माझा प्रिय बंधू आहे, या बंधूची तुम्ही भेट घ्या, हा माझा भाऊ आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्राने या सगळ्यांना असणारा त्या भरताची भेट घडवून दिलेली आहे. भरत लागला पायासी तुम्ही साकारी श्रीरामासी निवटोनिया लंकेशासी निज विजयासी दिधले. आणि मग ज्यावेळेस नळ नीळ अंगद जामवंत सुषेणजी त्या भरताला त्या ठिकाणी नमन करू लागले, भरताची भेट घेऊ लागले, त्यावेळेस असताना भरतजी या सगळ्यांच्या पायाला लागले, त्या ठिकाणी सगळ्यांसमोर हात जोडून उभा राहिले त्या ठिकाणी आणि सगळ्यांना म्हणतात की हे असणाऱ्या सगळ्या वानरी वीरांनो, हे नळ नीळ जामवंत अंगद सुषेणजी तुम्ही असणाऱ्या माझ्या बंधूला, माझ्या प्रभू रामचंद्रला त्या ठिकाणी सहाय्यकारी झाला, तर तुम्ही त्या ठिकाणी माझ्या प्रभू रामचंद्राला मदत केली. आणि जो काही क्रूर असणारा रावण होता, ज्या रावणानं माझ्या वहिनीला, माझ्या त्या ठिकाणी सीता मातेला घेऊन गेला होता आणि या सीता मातेला घेऊन गेल्यामुळे तुम्ही सगळ्यांनी असणाऱ्या माझ्या प्रभू रामचंद्राला सहकार्य केलं आणि सहकार्य करून त्या रावणाचा असणारा 10 तोंडाच्या राक्षसाचा असणारा तुम्ही निपात केला सगळ्यांनी आणि माझ्या प्रभू रामचंद्राला निज विजय बनवलं. म्हणून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा बंधू असणाऱ्या भरतानं या सर्वांसमोर हात जोडून आणि प्रार्थना केली. तुमचेनी श्रीरामासी कीर्ती तुमचेनी अंबरा बंदी मुक्ती सोडवून या सीता सती श्री रघुपती भेटविली. आणि त्या ठिकाणी भरतजी म्हणू लागले की तुमच्यामुळे प्रभू रामचंद्राला कीर्ती भेटली, तुमच्यामुळे असणार जे काही असणारे देव लोक असणारे या राजा रावणाच्या बंदीमध्ये मुक्त होते, बंदीमध्ये होते, त्यांना तुम्ही असणार सर्वांनी निर्मुक्त केलं. आणि जे काही माझी वहिनी सीता सती आहे, त्या सीता सतीला त्या रावणाच्या तावडीतून तुम्ही सुटका तिची केली आणि माझ्या भावाला त्या रघुपतीला असणार सीता सतीची भेट घडवून दिली, त्यांना तुम्ही भेटवेलं. असं त्या ठिकाणी तुम्ही असणार खूप मदत माझ्या भावाला अर्थातच प्रभू रामचंद्राला केली आहे मदत, असं म्हणून त्या ठिकाणी त्या भरतानं हात जोडून त्या सर्व नळ नीळ अंगद जामवंत जे काही सुषेणजी आहेत यांच्या समोर असणार हात जोडून विनंती आणि केलेली आहे. ऐकोणी भरताचे बोलणे सकाळी पातळी लोटांगणे त्रैलोक्य पावन रंधू नंदने विजयी होणे
वाचेनी. आणि त्या ठिकाणी भरताचं हे बोलणं त्या सर्वांनी ऐकलं आणि ऐकल्यानंतर ते सगळेजण त्या ठिकाणी म्हणू लागले. सगळ्या जणांनी भरताच्या समोर लोटांगण घातलं आणि लोटांगण घालून ते सगळेजण म्हणू लागले की आमच्यामुळे हे यश भेटलं नाही, आमच्यामुळे प्रभू रामचंद्र विजय झालेत असं नाही, तर या त्रैलोक्य जे काही पावन आहे ते प्रभू रामचंद्रामुळेच आहे आणि प्रभू रामचंद्रामुळेच आम्ही सगळे त्या ठिकाणी विजय झालो. तर विजय जर असेल कोणामुळे तर भगवंत प्रभू रामचंद्रामुळे हा विजय आहे. आमचं त्या ठिकाणी याच्यामध्ये कोणतंच सहकार्य नाही, ह्या तर सगळा पराक्रम असणारा प्रभू रामचंद्राचाच आहे असं त्या ठिकाणी ती सगळेजण नळनीळ अंगद जामवंतजी जे काही सुशेनजी सगळेजण आणि त्या भरताला म्हणू लागले आहेत माझी त्या ठिकाणी सेवा याच ठिकाणी थांबवते कथा सांगण्याची. मला यानंतर 10 ओळ वाचायला द्या फक्त आणि बाकीची सेवा मी आणखी नंतर करील कधी एका दिवशी. 10 ओळ मला वाचायला द्या मोहिनीताई आणि नंतर तुम्ही वाचा आणि कोणाला तरी सांगायला सांगा कथा. हो ताई घ्या तुम्ही. आपलं कोण आहे? गावण महाराज. गावण महाराज. जय श्रीराम. हा रामकृष्ण हरी. करत होते काही वाचा मग. बर बर ठीक आहे वाचा ताई साहेब. वाचू कवी. हो वाचा वाचा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्रीरामे पावन तीर्था, श्रीरामे पावन व्यक्त, श्रीरामे आग पुनित, एरवी पूर्ण व्रता पायी. कथेचं अनुसंधान ग्रंथ करते गावबा काका या ठिकाणी सांगतायत. प्रभू श्री रामचंद्र जगती तळी जे जे सत्व, जे जे तीर्थ जे आहेत आजपर्यंत जगतामध्ये झालेली, ते रामचंद्राच्या सत्यत्वपणामुळे त्या तीर्थाला शोभा आहे. रामचंद्राच्या कीर्तीनं व्रत पावन आहेत. रामचंद्रामुळं योग याग क्रिया हवन सर्व पावन आहे. एरवी रामचंद्राची जर कृपा नसेल तर व्रत याग यज्ञ सगळं अपूर्ण आहे असं महाराज सांगतात. श्रीरामे क्षेत्र पावना, श्रीरामे पावना ध्याना, श्रीरामे पावना दाना, एरवी पूर्ण पायी. आणि भगवान श्रीरामचंद्राच्या कृपामुळे क्षेत्र पावन आहे. आपण कुठल्याही क्षेत्राला जातो, तिथे गेल्यानंतर त्या त्या देवतेचं दर्शन घेतो, पण त्या देवतेला सत्य करण्याचं, त्या देवतेला सत्यत्व आणण्याचं काम रामचंद्राचं आहे. आणि त्या रामचंद्रामुळे तीर्थ पावन आहे, रामचंद्रामुळे ध्यान पावन आहे, रामचंद्रामुळे आपण जे काही दान करीत असेल ते दानाला महत्व आहे, किंमत आहे. आणि जर रामचंद्राची कृपा नसेल तर सगळं जगतामध्ये जे जे करेल ते सर्व अपायी आहे, संपणार आहे असं सांगतात. चुकोनिया श्री रघुनंदना, जे जे की जे कर्माचरणा, ते निश्चय अनर्थी जाण, राखता कोण तयासी. आणि मग अशा प्रकारचा असणारा रामचंद्राला सोडून, रामाला सोडून जर जे जे कर्म करल ते सगळं व्यर्थ आहे. माऊली सांगतायत हरिविन जन्म नरकती पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होया. रामचंद्राला सोडलं तर बाकी सगळं नरकच आहे. जेथे नाही श्रीराम स्मरण, तेथे अपकीर्ती अपयश अकल्याण, नित्य निंदत्व पापी पूर्ण, अधपतन महानरकी. जिथं रामाचं नाही, रामाचं स्मरण नाही, तिथं सगळं हे आहे. आणि नित्य श्रीराम नाम स्मरण, यश कीर्ती कल्याण, ब्रह्म पावती सनातन. हे महिमान स्मरणाचे. म्हणून रामाला विसरून, रामाला सोडून जे जे आपण कार्य करल ते सगळं अधपतनाला आणि नरकाला जाण्याचं लक्षण आहे आणि व्यर्थच आहे. रामाशिवाय त्याला किंमतच नाही असं महाराज सांगतात. रामे विना क्रिया घडे, तेथे अपाया रोकडे, सुखे
निरखे विकळ पडे पतन गाढे तयासी. भगवान श्रीरामचंद्राशिवाय आपण जे जे क्रिया कराल, जे जे क्रिया म्हणजे आपण काम कर्म म्हणू, दिवस सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण जे करतो त्याला कर्म म्हणायचं. आणि असं कर्म करत असताना रामचंद्राचं स्मरण करावं. रामचंद्राला स्मरून या रघुनंदन, भगवंताचं स्मरण करून सगळं कार्य केलं तर यश भेटत. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. ज्याच्या मुखामध्ये रामाचं स्मरण आहे त्याला यश कीर्ती कल्याण प्राप्त होते. आणि रामाला सोडून जे जे क्रिया घडल्या जातात तिथं तिथं संकट येतात, ते सगळं त्याच्यामध्ये दुःख प्राप्त होतं, अधपतनाला जात असं सांगतात. ऐसे परस्परे जान अंतर प्रीती आलिंगन देवोनी आस्तविती रघुनंदन प्रेम गहना श्रीरामी. आणि मग अशा प्रकारचं असणारं एकमेकाला आलिंगन दिलेलं आहे. रामचंद्राने काय विचार केला, आता आपण एकटा आहोत आणि आपण एकट्याने जर सगळ्याला भेटायचं म्हणलं तर किती दिवस लागतील. अयोध्येमध्ये लोक कमी आहेत का, ते किती असंख्य लोक आहेत. मग एकानं जर प्रत्येकाला भेटायचं म्हटलं तर मग वेळ जाईल. आणि म्हणून भगवान परमात्म्यानं काय केलं, मग अशी जसं ताईंनी सांगितलं त्या पद्धतीने प्रत्येकामध्ये राम आहे आणि राम आहे तो श्रीराम जाताती जाण जगाचे प्राण जातील की. रामचंद्र आहे म्हणून जगाय तो विषय नाही, पण प्रत्येकाच्या दृष्टी जी आहे बघण्याची दृष्टी राममय करून टाकली होती. आपापलं नातं गोत सगळे विसरले होते आणि प्रत्येकाला रामच दिसला होता. त्यामुळं बहीण भावाला जरी भेटत असेल किंवा वडील मुलाला जरी भेटत असेल तरी ती वडील मुलगा नाही, बहीण भाऊ नाही, तर ते राम आहे आणि राम म्हणून भेटत होते. अशा पद्धतीने परस्पर आलिंगन दिला, सगळ्यांना रामचंद्रांची भेट झाली. अशा प्रकारे सांगतात. तेने डोलता रघुनंदना होनिया सुखे गगना निज भक्ता प्रेमा गहना प्रेम पूर्ण प्रीती रामा. आणि अयोध्यावासियांचं प्रेम रामचंद्राने पाहिलं. मग सगळेच असणारे अनेक आहेत जे काय आता मग अशी वर्णन केलं. गवत असतील, झाडं असतील, वनचर असतील, जळचर असतील, पशु पक्षी असतील, सगळे राममय झालेले होते. सगळ्यांना रामाचं दर्शन झालेलं होतं. पण अशा प्रकारचं अयोध्येवासियांचं, भरताचं असेल, तिन्ही माताचं असेल, वानरांचं असेल, शत्रुघ्नाचं असेल, सगळ्यांचं प्रेम रामचंद्राला पाहिलं. भगवंताला आनंदाने त्या ठिकाणी रामचंद्र डुलू लागले. कारण भक्ताचं प्रेम आहे आणि भगवंताला भक्ताशिवाय करमत नाही. म्हणून भक्ताचं प्रेम पाहिलं आणि भगवंताला आनंद वाटला. पुढील कथानुसंधान श्रीरामाचे अभिषिंचना अत्यंत गोड निरूपण एका जनार्दना विनविता. आता गावबा काका सांगतायत पुढच्या कथेचं अनुसंधान जे आहे, पुढील जी कथा आहे ती रामचंद्राचा राज्याभिषेक होणार आहे आणि राज्याभिषेक सोहळा आहे. अयोध्येची राजगादी भगवान परमात्मा सांभाळणार आहे. तसं पाहायला गेलं तर तिन्ही लोकांचा राजा रामच आहे. त्रैलोक्य राजा श्री रघुनाथ, त्याचा पाहू नको अंत, त्रैलोक्याचा करील घात निमेषार्धात शोभोनी. तिन्ही लोकांचा राजा रामच आहे. पण अयोध्येचा राजा राम होणार आहे आणि ती रामचंद्राच्या राज्याभिषेकाची कथा आहे. त्यामुळे गोड गोड रामायणाची कथा आहे. ग्रंथ करते सर्वांनाच तुम्हा आम्हाला श्रोते लोकांना विनंती करतात, पुढची येणारी कथा लक्षपूर्वक ऐका. जनी जनार्दना देखा जनार्दनी सकळ लोका ऐसा निश्चया जो सम्यक जाणेन शेख आपणाशी. आणि ग्रंथकर्ते सांगतायत प्रत्येक ठिकाणी जनामध्ये वनामध्ये रामचंद्रच आहे असं ज्याची दृष्टी आहे किंवा असं ज्याला भासत तोच असणारा या कथेचा असणारा भक्त आहे किंवा
तोच ह्या असणाऱ्या कथेचा आनंद जाणू शकतो. आणि प्रत्येक ठिकाणी राम जे जे भेटे जे भूत ते माने जे भगवंत ही भक्तीचा योग आहे. हीच असणारी भक्तीचा मार्ग आहे. आणि गौबा काका सांगतायत ही ज्यांनी जाणलं ओळखलं म्हणून अर्जुना मिनसे आईसा कवन उठावासे परी प्राणियाचे दैव कैसे जे मज नेनती माते. जो रामचंद्राला चराचरामध्ये पाहतो तोच या कथेचा आस्वाद घेऊ शकतो असं सांगतात. त्याची कथा रामामृता निश्चय कळले यथार्थ त्याचा भोगता तोच एक जो कथामृत चवी जाणे. आणि त्याची कथा राम अमृत. त्याची म्हणजे कुणाला वरच्या भवीचं अनुसंधान आहे. ज्याला चराचरामध्ये जगत्रयामध्ये रामच दिसतो. रामाशिवाय काहीच दिसत नाही. रामा वाचून नेनसी काही मनोनी पाही विनवित सर्व इंद्रियाच्या ठाई राम कोंदला तुझे देही. रामा विन नेनसी काही. ज्याला रामाशिवाय काही माहिती नाही, रामाशिवाय काही दिसत नाही, रामाशिवाय काही कळत नाही, त्याला ही रामकथा अमृत वाटते आणि त्यालाच रामकथा कळते. रामकथेचा आनंद घेणारा तोच एक आहे. कोण? जो चराचराला राम चराचरामध्ये ज्याला राम दिसतो तोच या रामकथेचा आस्वाद घेतो असं सांगतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एकाकार टीकया श्रीराम भरत दर्शन नावे शीती मोध्याय गोडहा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हॅलो ताई, घेताय का पुढचं? घेऊ देत. 2-4 ओव्या घेते. हो मग घ्या तुम्ही. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान की जय. भेटूनी सकळांसी भरताला रामापाशी करुणी साष्टांग नमनाची लोटांगणसी राम वंदिला. प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय. भेटोनी या सकळासी. सगळ्यांना रामचंद्र भेटलेले आहेत. आपण पाहिलेलं आहे. सर्व अयोध्येवासीमध्ये जे जे आहेत सजीव निर्जीव एकंदरीत सर्वांनाच भेटून भरत भगवान श्रीरामचंद्रापाशी आलेले आहेत. साष्टांग नमस्कार भरतजींनी केलेला आहे. भगवंताला लोटांगण घातलेलं आहे. नमस्कार लोटांगण करून अतिशय विनीततेनं भरतजी भगवंताला बोलतायत. काय म्हणतात? बद्धांजली विनायाव्रती भरत सत्य सत्वमूर्ती विनविता धारा श्री रघुपती मधुरोक्ती नम्रत्वे. आणि बद्धांजली जोडलेले दोन्ही हात भरतजीने जोडलेले आहेत. बोलण्यामध्ये नम्रता आहे, विनयता आहे. आणि विनयतेनं नम्रतेनं बोलून सत्वमूर्ती असणारी भरतजी आहेत. भरताचं वर्णन अफाट आहे. आपण ऐकतो शक्तीमध्ये जो प्रसंग आहे ते असणाऱ्या भरताच्या कीर्तीचं, भरताच्या परिसराचं, भरताच्या भक्तीचं असा असणारा सत्वमूर्ती भरत आहे. आणि तो भरत रामचंद्राला विनंती करतोय. विनंती करत असताना बोलण्यामध्ये साच आणि मवाळ मधुरता आहे, मवाळता आहे, प्रेम आहे, स्नेह आहे. आणि अशा मधुर भाषेमध्ये काय बोलतात? श्रीरामा तुझा विना झालो होतो अतिदीना मृत प्राय कळाहीना जीवने विना जेवी धान्य. भरतजी सांगू लागलेले आहेत, रामा भगवंता तुझ्याशिवाय आम्ही दीन गेलेलो आहे. तुझा विना एक क्षणा मज वाटे युगा समान. भरतजींचं वाक्य आहे. भगवंता अहो 14 वर्ष कसे काटले कसे गेले ते आम्हाला माहित आहे. एक एक क्षण एक एक युगासारखा जात होता तुमच्याशिवाय. टाइम लवकर जात नव्हता. तुमचा वियोग, तुमचा विरह झालेला होता. तुमच्या व्यतिरिक्त आम्ही अतिशय दीन झालेलो होतो.
जवळजवळ मृतप्राय झालेलं होतं, जीवनाला काही अर्थ नव्हता, व्यर्थ जीवन झालेलं होतं. तसं पाण्याशिवाय धान्य येत नाही, कळाहीन दिसतं, तसं आमच्या असणाऱ्या जीवनावरती तुमच्या व्यतिरिक्त कळाहीन झालेलं जीवन होतं. भरतजी बोलतात, संभ्रतारे विना जीविकांता उपहाता जैसी सर्वथा श्रृंगार भोग सकल व्रथा देवी रघुनाथा तुझ विना. आणि भरतजी सांगतायत, भगवंता पतिव्रता पतीला सतीला आपल्या पतीशिवाय एक क्षणही कंठवत नाहीये, जात नाहीये. आणि पत्नीला पती प्रिय असतो आणि तो असावा, पण जर भ्रातारच नसेल तर त्या असणाऱ्या पत्नीला तिने किती जरी अलंकार घातले, दागिने घातले तर ती सगळं व्यर्थ आहे. किती जरी शृंगार केला आणि बघणारा जर पतीच नसेल तर तो सगळा शृंगार व्यर्थ आहे. तशा पद्धतीने रामा, तुझ्या व्यतिरिक्त तुझ्याशिवाय एवढे दिवस आम्ही राहिलो. मात्राहीन पै बाळा का मृता प्राय दिसे देख नाही बाळसे कैचे सुख स्तनपान निहर्षिक सेना. भगवंता रामचंद्रा, तुमच्याशिवाय आम्ही कसं राहिलोय. जसं बाळ आपल्या आईशिवाय राहत नाही, आई नसेल तर बाळ क्षणभर सुद्धा थांबत नाही, राहत नाही. जत्रेमध्ये जर बाळ हरवलं असेल आणि त्या बाळाला कितीही खेळणी द्या, बाळ गप बसत नाही, शांत बसत नाही. ज्यावेळेस आपल्या आईला पाहिल त्यावेळेस मग त्या बाळाला सुख होतं, आनंद होतो. तशा पद्धतीने रामा, जसं बाळ आईशिवाय राहू शकत नाही, कारण ती बाळ लहान असतं, त्या बाळाचं संगोपन कोण करणार, त्याला स्तनपान कोण करणार, दूध कोण पाजणार. आई नसेल तर बाळ मृतप्राय आहे. तशा पद्धतीने तुम्ही नसाल तर आम्ही सगळं मृतप्राय जीवन आजपर्यंत जगत आलेलो होतो. भरतजी सांगतात, तुझ वाचोनी या रघुनंदना तैसी आमची दशा पूर्ण केवळ भूमी भार जाना मागो मरण तरी नये. अहो भगवंता, तुमच्याशिवाय आम्ही राहिलो, कसं राहिलो, आमची दशा झालेली होती. तुझ्याशिवाय एक क्षण सुद्धा कंटवत नव्हता. एवढंच नाही रामा, मरण्याची इच्छा जरी व्यक्त केली तरी सुद्धा आम्हाला मरण येत नव्हतं, कारण मरणच तुझ्या हातामध्ये आहे. श्रीराम शरीर उठवी भैसवी, श्रीराम शरीर निजवी फिरवी, हे जाणतेनी स्वानुभवी ये पदवी तरक्य. आपण झोपतो आपल्या मनावरती, आपल्या मनावर आपण झोपतो. 10ला 12ला, कोण 2ला, कोण 8ला, कोण केव्हा बी झोपतोय. पण उठवायचं का नाही ती रामाच्या हातामध्ये आहे ना. त्यानं नाहीच उठवलं तर उचलायला 4 जण लागतात. म्हणून रामा, आम्ही मरण मागितलं तरी सुद्धा आम्हाला मरण आलं नाहीये. तुझ्याशिवाय आम्ही मरणप्राय जीवन आजपर्यंत जगत आलो. भरतजी बोलतात, विता जीववेना रामे विना काळावा चोनी नये मरण सर्वांगी तळमळ पूर्ण जीवितांना रुचेना. अहो भगवंता रामचंद्रा, तुमच्याशिवाय आम्हाला जगणं सुद्धा असह्य झालेलं होतं. आणि मरण येत नाही, कारण काळ सत्य आहे. ठरलेलं ज्याचं त्याचं मरण काळ आल्याशिवाय त्याचं मरण येत नाही. त्याच्यामुळं मरण आमचं नव्हतं, आम्हाला मरण आलं नाही. काळ नव्हता त्यामुळं मरण नव्हतं. सर्व अंगाला तळमळ चाललेली होती. जर जेवायला बसलो तर रामा अन्न गोड लागत नव्हतं. विचार तुमच्याच मनामध्ये येत होता, माझा भाऊ वनवासामध्ये आहे, काय करत असेल, काही खात असेल, कुठं झोपला असेल, काय रामाची अवस्था असेल, हीच विचार मनामध्ये असल्यामुळं रामा जेवण सुद्धा गोड लागत नव्हतं. एवढा विरह दुःख तुमचं आम्हाला झालेलं होतं. भरतजी बोलतात, केवळ माझीचा नव्हे अवस्था आधी करोनी तुझ्या माता अयोध्येच्या जना समजता दुःखावस्था निवार. हे
भगवंता रामचंद्र ही फक्त माझी एकट्याचीच अवस्था आहे असं नाही, मीच तुमच्याशिवाय राहू शकत नाही असंही नाही. बाकीच्या तुमच्या असणाऱ्या माता आहेत, काही आहे, कौशल्य माता आहे, सुमित्रा माता आहे, ह्या सगळ्या सुद्धा एरवी अयोध्येमधले प्रत्येक जण असेल ते तुमच्या विरहामध्ये खूप दुःखित झालेलं होतं. तुम्ही ज्या दिवसापासून गेले त्या दिवसामध्ये एकही दिवस अयोध्येमध्ये आनंदाचा आलेला नव्हता. रामा भरतजी सांगतात, त्या दुःखाचा परिहार आजी झाला समग्र देखोनिया श्री रघुवीर आनंदपूर लोटला. हे असणाऱ्या भगवंता रामचंद्र जेवढं दुःख या 14 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेलं होतं त्या दुःखाचा परिहार, ते दुःख आज संपलं गेलं. आज तुमचं दर्शन झालं, तुम्ही डोळ्यानं पाहायला भेटलात. आता एकच करा, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझं पाहे वेळोवेळा. आजपर्यंत जेवढं दुःख झालेलं होतं ते सगळं दुःख संपलं गेलं. कारण तुम्हाला पाहिल्यानंतर ना, अहो रामा तुमच्या दर्शनाची गोडी तुम्हाला काय माहित आहे, तुझी या दर्शनाचे सुख आहे. श्रीरामा तुझ आन ओळख, भक्त जाणती सात्विक, जैन इष्टक व्रतधारी. आज तुमचं दर्शन झालं रामा, आणि त्या दर्शनानं सगळं दुःख संपलं, आनंद प्राप्त झाला. भरतजी बोलतात, प्रभू रामचंद्र भगवान की जय. की जय. या पुढची सेवा कोणीतरी.